नमस्कार, मी निलेश कुंभार. न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आणि आज आपण आहोत बदलापूर गाव पोलीस स्टेशन येथे परिसरात आणि आज आपल्यासोबत आहेत धनंजय मोरे सर. नमस्कार सर. नमस्कार. प्रथमतः तुम्हाला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नेमकी काय सांगाल, आजचा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन आहे याबद्दल काय सांगाल? आमच्या पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे साहेब आणि संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन तसेच आमचे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन मार्फत सर्व नागरिकांना आमच्या पोलीस दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे आयुक्तालय परिसरामध्ये राजीव डे निमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत. आपल्या पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत राजीव डे दरम्यान स्टेशन परिसर एस टी स्टँड परिसरात राजीव डे संदर्भातले जे बॅनर्स आहेत ते बॅनर्स लावून नागरिकांमध्ये आम्ही राजीव डे बाबत जनजागृती केलेली आहे. तसेच आमच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, गोपनीयचे बनकर हवालदार रोहित बनगे यांच्या मदतीने सायबर क्राईम याविषयी जनजागृती केलेली आहे. सायबर क्राईम कसा असतो, कसा होतो, कसा त्याला फेस केलं पाहिजे याबाबत जनजागृती केलेली आहे. तसेच NJ विद्यालय यामध्ये तेथील विद्यार्थ्यांना राजीव डे बाबत माहिती दिलेली आहे. तसेच महिला सुरक्षा, सायबर क्राईम, नार्कोटिक्स, ड्रग्ज बाबत गुड टच, बॅड टच याबाबत जागृती करण्यात आलेली आहे. चंद्रशेखर हायस्कूल या ठिकाणी देखील गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, नार्कोटिक्सचे, ड्रग्ज संदर्भातले गुन्हे कसे होतात, लहान मुलं विविध प्रकारच्या आकर्षणाला कसे बळी पडतात, कशा प्रकारे ते संमोहित होऊन जातात, चित्रपटात पाहून प्रत्यक्ष जीवनामध्ये कसं स्वतःचं नुकसान करून घेतात हे दाखवून देण्याचा मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. चंद्रशेखर हायस्कूल ते ऋतू वर्ल्ड, DMart असे एक आम्ही रॅली काढली होती. मुलांनी हातात बॅनर घेतले होते. जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी या ठिकाणी राजीव डे बाबत खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. असाच संपूर्ण 8 दिवसाचा आमचा कार्यक्रम आहे. यामध्ये आम्ही पुढच्या कालावधीमध्ये पथनाट्य देखील आयोजित करत आहोत. पथनाट्यामधला असा विषय राहील महिलांशी कसं वागावं, कसं बोलावं, महिलांच्या बाबत होणारे कशा प्रकारचे गुन्हे आहेत, लहान मुलांच्या बाबत होणारे गुन्हे कसे आहेत, त्यांनी कसं राहिलं पाहिजे, पालकांनी आपल्या मुलांची कशी काळजी घेतली पाहिजे, शाळेमध्ये असताना कशी काळजी घेतली पाहिजे, शाळांनी कशी काळजी घेतली पाहिजे, शाळेतील मामा, मावशी, चालक, ड्रायव्हर यांची संपूर्ण आम्ही ऑडिट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे पूर्णपणे आम्ही शाळांची देखरेख करत आहोत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहोत. सर, आजच्या दिनानिमित्त तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? हा चांगला एक प्रश्न आहे. नागरिकांना मी एवढं आवाहन करेन, आमच्या ठाणे पोलीस आयुक्तालयातील माननीय CP सर आणि आमचे सर्व पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन्स, आमचे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथील पोलिसांच्या मार्फत आपल्या नागरिकांना मी आवाहन करतो की कुठल्याही प्रकारच्या अनोळखी व्यक्तीच्या कॉलला बळी पडू नका. आता तुम्ही मोबाईलवर ऐकतच असाल की तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच एक आवाज येतो. तुम्ही तुमच्यासमोर कोणीही सांगत असेल की मी बँकेतून बोलतोय, मी पोलीस खात्यामधून बोलतोय, मी CBI मधून बोलतोय, मी न्यायालयातून बोलतोय, मी CID मधून बोलतोय, मी नार्कोटिक्समधून बोलतोय, मी NIA मधून बोलतोय, मी ED कडून बोलतोय आणि अशा प्रकारे तुम्हाला ते फसवून तुम्ही काही न केल्याबाबत सुद्धा तुमच्या मनामध्ये तुमची माहिती हॅक करून तुम्हाला ते अडकवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आपल्याला शंका आल्यास ताबडतोब जवळच्या पोलीस स्टेशनला आपण संपर्क साधावा. आपली शंका, आपली तक्रार नोंद करून संबंधितावर वेळीच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आपण
सर्व नागरिकांनी याबाबत सुजाण राहायचं आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण ज्या ठिकाणी राहता त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची गुंडगिरी, कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे जर आपल्याला दिसून येत असतील तर आमच्या हेल्पलाईनला 112 या हेल्पलाईनला कॉल करू शकता. त्या ठिकाणी आमची कुठलीही गाडी असेल, बीट मार्शल असेल, पेट्रोलिंग मोबाईल असतील किंवा आम्ही पोलीस स्टेशनचे असेल, त्या ठिकाणी लगेच आपल्याला मदत करण्यासाठी येऊ, आपली समस्या सोडवून घेऊ. त्यामुळे सर्वांनी या हेल्पलाईनचा उपयोग करून घ्यायचा आहे. तसेच कोणालाही सायबर क्राईम बाबतीत काय अडचण आली असेल तर त्यांनी स्वतः घरी बसल्या बसल्या 1930 1930 1930 या नंबरवरती कॉल करून आपला सायबर संदर्भातील जो काही अडचण आहे त्याच्यावर तुम्ही अपलोड करू शकता. तुम्ही त्याच्यावर अपलोड केल्यानंतर ती तक्रार ज्या एरियातल्या पोलीस स्टेशनला आहे त्या पोलीस स्टेशनला येते. इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊन तक्रारीचं निरसन करून घेऊ. त्यामुळे हा नंबर देखील आपण सर्वांनी लक्षात ठेवावा. 112 आणि 1930. खूप खूप धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आमच्या संवाद साधण्यासाठी दिला. पुन्हा एकदा सर तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कॅमेरा पर्सन ऋतिक सोबत मी निलेश कुंभार, न्यूज 9 मराठी.